नमस्कार मंडळी. तर आज मी पहिल्यांदा 7 मिनिटाचा व्हिडिओ पोस्ट करणार आहे माझ्या चॅनलवरती, की जो सोप्पा आहे, साधा आहे, सरळ आहे आणि जे रेग्युलर बायकांचं रुटीन असतं तेच माझंसुद्धा आहे. तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचा दिवस खूप छान आनंदाचा जाऊ दे आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामींच्या कृपेने पूर्ण होऊ देत. तर आजच्या रात्रीच्या जेवणासाठी मी अगदी साधी आणि पौष्टिक आणि पटकन तयार होणारी अशी खिचडी बनवत आहे. कधीकधी रोजची भाजीपोळी आपण जी खातो त्याच्यापेक्षा कधीतरी गरम गरम खिचडी खाण्यात खूपच वेगळी मजा असते, नाही का? आत्ताचं बाहेरचं वातावरण बघता काहीतरी असं गरम गरम लुसलुशीत खाण्यात जास्त मजा आहे. तर मी हा जो कांदा कट करते तो तुम्हाला दाखवला ह्याचं कारण असं की मी तो किती फाईन आणि बारीक चॉप करते. कारण त्याचं असं आहे की माझी ही सुरी माझी जवळजवळ 7 वर्ष झाले माझ्याजवळ आहे. तर तिच्याने एवढं फाईन कटिंग होतं ना, मी कितीही चॉपर आणू दे बाजारातनं, काहीही करू दे, पण मला चाकूने कापून घेतल्याशिवाय समाधान काही मिळत नाही. आता तुम्ही बघितलंत मी कांदा किती छान कापला आहे. त्याचप्रमाणे आता मी टमॅटो पण तसेच कापून घेते. ते सुद्धा एकदम बारीक कापणार. कारण की म्हणजे बारीक कापलं ना, म्हणजे ते असं ज्याची आपण फोडणी घालतो ना त्याच्यामध्ये ते दिसतच नाही की यार याच्यात हे टाकलं, याच्यात ते टाकलं. मुलांना पण समजत नाही की मम्मीने हे सगळं टाकलं आहे म्हणून. मग त्याच्यामुळे ते सगळं एकजीव होतं आणि मग मुलांच्याही पोटात जातं आणि त्यांनाही सगळ्या गोष्टी भेटतात. तर खिचडी बनवण्यासाठी तर आधी मी कांदा आणि टमॅटो चॉप करून घेतले होते. म्हणजे ही आपली आधी प्रिपेरेशन असलं तर बरं पडतं. तर कांदा, टमॅटो, 2 मिरच्या लागणार आहेत आणि अद्रक लसूणची पेस्ट जी मी रेडीमेड नाही वापरत. बघा आता तुम्ही किती छान आणि बारीक कटिंग झालं, जो शिजल्यावरती एकदम स्मॅश होणार हे. आणि त्याच्यानंतर मी चाकू जो दाखवते ना तो बघा तुम्ही, त्याला असं ना झिगझॅग केलेलं आहे. म्हणजे तशीच मी घेतली होती. त्याच्याने ना बारीक कट होतो, एकदम एकदम भारी वाटतं. आणि ते तर 2 मिरच्या मी घेतल्या होत्या, उभ्या कट करून घेतल्या. म्हणजे ज्यांच्या ताटात त्या येतील त्या ते साईडला काढू शकतात. आणि त्याच्यानंतर अद्रक लसूण जे आहे ते मी याच्यातच कुटून घेते. कारण ज्या आपण रेडीमेड पेस्ट वापरल्या ना तर त्यांच्या चवीपेक्षा जी आपली ओरिजिनल असते ना ती जास्त महत्त्वाची. आणि डाळीला मी एक 15 मिनटं अशीच आधी भिजवत ठेवलं होतं. कारण की मग त्याच्याने काय होतं की डाळ आपली चांगली शिजते आणि खिचडीमध्ये ती एकजीव होऊन जाते. तांदूळ लवकर शिजतात पण डाळीला शिजायला थोडासा वेळ लागतो. तर आता कुकरमध्ये मी अगोदर तेल, जिरं, मोहरी, एक तमालपत्र टाकलं होतं आणि त्याच्यानंतर मी कांदा टाकला. कांदा टाकल्याच्यानंतर काय होतं की त्याला मी अगोदर थोडंसं सोनेरी रंग येईपर्यंत त्याला परतून घेतलं होतं. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली. अद्रक लसूणची पेस्ट जर आपण आधी टाकली ना तर ती ना अशी थोडीशी जळून जाते, मग तिची चव येत नाही. मग कांदा परतल्यावर थोडीशी आपण हे टाकलं तर मग जरा ह्याची चव पण राहते आणि खिचडी पण चांगली लागते. मग हे सगळं करत असताना थोडंसं नामस्मरण चालू होतं, थोडंसं गाणे चालू होते, असं काय 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 चालू असतं माझं त्या किचनमध्ये. ते किचन आणि मी, आमच्या दोघांचं नातं काहीतरी वेगळंच आहे. आता हे जे मी मीठ टाकलं ना, हे याच्यासाठी टाकले की कांदा लवकर शिजावा आणि लवकर त्याचा रंग सोनेरी व्हावा त्याच्यासाठी. म्हणून मग मी ते सगळं असं टाकून घेतलं आणि 1 ते 2 मिनटासाठी ना त्याला कुकरचं झाकण लावून ठेवलं, म्हणजे वाफ येण्यासाठी. तर आता बघा तुम्ही, ही वाफ जी आली त्याच्यानंतर हा जो कांदा दिसतो ना तुम्हाला एकदम छान शिजला होता. खूप भारी वाटत होतं ते मला बघून की नाही यार मी जे करते ते योग्य आहे. म्हणजे ह्या छोट्या छोट्या टिप्स पण मी कुठून ना कुठून बघते आणि मग मी त्या तशा इम्प्लिमेंट करते. हे झाल्याच्यानंतर मी टमॅटो त्याच्यामध्ये टाकून घेतले होते आणि मग टमॅटो टाकल्याच्यानंतर ना मग पुन्हा त्यांना एकजीव केला. सॉरी, माझं चुकलं बोलताना. तर हे केल्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये थोडेफार आपले बेसिक मसाले ॲड केले. फक्त मी याच्यामध्ये ॲड करताना गरम मसाला ॲड केला होता यावेळेस. म्हटलं चला बघूया गरम मसाल्याची खिचडी कशी लागते. कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला, बाकी धना, जिरे पावडर, हळद, तिखट, मीठ हे आपलं नॉर्मल असतंच. मिरची होती त्याच्यामुळे मी तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलं होतं. आणि अशा प्रकारे ते सगळं एकजीव करून घेतलं. त्याला पण थोडीशी मी एक वाफ येऊ दिली होती कुकरवरती झाकण तसंच ठेवून. आणि मग नंतर तुम्ही बघाल ना इतकं मस्त त्याचा तो फ्रेग्रन्स येत होता आणि इतकं छान ते झालं होतं ना. मग नंतर मी लगेच त्याच्यामध्ये धुतलेली डाळ टाकली होती. म्हणजे डाळ आधी मी थोडीफार म्हणजे अगदी 100पैकी 5%च मी ती शिजवून घेतली होती. याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकल्याच्यानंतर डाळ टाकली, थोडं पाणी टाकलं, त्याला थोडंसं होऊ दिलं. बघा किती छान उकळी फुटली ना.
तर अशा प्रकारे मग मी ते करत होते. आणि आता बघाल तुम्ही तर ती डाळीला आहे ना असं हे झालं होतं, थोडंसं ते शिजल्या टाईप वाटतं ना, तशा प्रकारे ती झाली होती. मग त्याच्यानंतर ना तांदूळ धुवून ठेवले होते, ते पण मी त्याच्यामध्ये ॲड केले. तांदूळ टाकल्याच्या नंतर थोडंसं मी त्याला हलवून घेतलं होतं, की म्हणजे सगळं एकजीव होईल यासाठी. म्हणून मग मी ते हलवून घेत असताना त्याला अगदी मंद आचेवरती गॅस केला होता आणि मग त्याच्यानंतर मग मी हे सगळ्या गोष्टी केल्या. मग नंतर त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं, पाणी ॲड केलं पुन्हा एकदा. आणि मग नंतर कारण आपण अगोदर कांदा टाकला ना तेव्हा आपण मीठ टाकलं होतं, तर ते मीठ आणि हे मीठ याचं प्रमाण घेऊन मग मी नंतर ते बरोबर केलं होतं. थोडीशी कोथिंबीर, टमॅटो तर आपण आधीच टाकलं होतं, कोथिंबीर मी वरून टाकलं आणि नंतर थोडं पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं होतं. गरम पाणी टाकलं होतं मी यावेळेस, म्हटलं बघूया, ट्राय करूया. मग अशा प्रकारे माझी ही खिचडी मी रेडी केली. म्हटलं आता खिचडी बनलीच आहे तर त्याच्यासोबत काहीतरी अजून एक हवं, म्हणून मग मी कढीची पण तयारी केली. घरामध्ये ताक होतंच, तर कढीसाठी जास्त करायची गरज नसते. आलं असलं, मिरच्या असल्या, कढीपत्ता असला आणि हिंग, बस इतकं जरी तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल ना, तरी तुम्ही या पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम कढी आणि खिचडी आणि पापड आणि कांदा, बस हे इतकं पौष्टिक जेवण तुम्हीसुद्धा घरच्या घरी छान पद्धतीने करू शकता आणि आपल्या मुलांना देखील आवडतं. हलकं फुलकं रोज असं काहीतरी वेगळं करावं, म्हणजे प्रत्येकाचं असंच असतं की आज काहीतरी वेगळं बनव, आज काहीतरी वेगळं बनव, आज काहीतरी वेगळं बनव. तसं रोज काय करणार ना, त्याच्यापेक्षा म्हटलं चला आज आपण खिचडी आणि कढीचा बेत करूया. म्हणून मग घरी ताक असल्यावरती तर मग काय मला टेन्शनच नव्हतं. मग म्हणून मी ताकाची कढी बनवली यावेळेस आणि पापड भाजले होते. बस एवढं सगळं, म्हणजे याला असं म्हणता येईल की आपण हे एक प्रोटीनयुक्त पण झालं, प्लस अशा पद्धतीने माझं आजचं जेवण रेडी आहे. चला मग या जेवायला. कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.